वेळ वाचवला जांभूळपाडा विरुद्ध वाघरण या सामन्यामध्ये, पण कमिटीने निर्णय घेतला की हा सामना 5 षटकांचा असेल. हा सामना 5 षटकांचा असेल, म्हणजे 5 षटकांमध्ये अर्थातच पहिली 2 षटकं पॉवर प्लेची, 4 गोलंदाज अनिवार्य, हे आपल्याला साऱ्यांनाच माहिती आहे. किंबहुना या विभागामध्ये खारेपाटातील अनेक चांगले खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. किंवा पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण ही स्पर्धा पाहिली होती की 22 डिसेंबरला ही स्पर्धा सुरू झाली, श्री गणेश पाणतवणे हा संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला. किंवा सेकंड डेला आपण पाहिलं असेल जयनमान धोकोडे संघ त्या दिवशीचा अजिंक्य संघ राहिला होता. तिसऱ्या दिवशी फ्रेंड्स ग्रुप हशिवरे हा संघ अजिंक्य राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि चौथ्या दिवशी प्रदीप स्पोर्ट्स नौकार ओपनच्या लॉट्समध्ये आपल्याला अजिंक्य राहिलेला पाहायला मिळाला. तर हे 4 संघ आहेत. आज स्पर्धेचा 5वा आणि अंतिम दिवस आहे. 25 डिसेंबरला दरवर्षी या मैदानावरती बालवीर हशिवरेची स्पर्धा होते, आपल्याला साऱ्यांनाच कल्पना आहे. आणि मग लागून आलेले ते सारे काही दिवस आणि तिथे आपण घेत असलेला आनंद हा नक्कीच आपणा सर्वांना पूर्णपणे मंत्रमुग्ध करून सोडतो. ही आपल्या साऱ्यांच्याच मनामधली इच्छा पूर्ण होत असतं. बालवीर युवक मंडळाचं हे अर्थातच 41वे वर्ष, म्हणजे आपण म्हणता 40+ क्रिकेटच्या मध्ये म्हणतो ना, ज्याच्यामध्ये एक जी गंमत आहे तीच गंमत आपण आता 41व्या वर्षी घ्यायला काही हरकत नसावी. अशा प्रकारची या क्रिकेट स्पर्धेने अनेक अशा पद्धतीचं मी म्हणेन की एक माइलस्टोन सेट केलेला आहे. आणि हा माइलस्टोन नक्कीच आपण साऱ्यांना प्रभावित करणार आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल की अनेक क्रिकेट मंडळं नव्याने स्थापन होत आहेत. काही क्रिकेट मंडळ असलेल्या क्रिकेट मंडळामधून बाजूला जातात आणि आपलं मंडळ स्थापन करत आहेत. पण अशा वेळेला सुद्धा एक मंडळ सातत्यानं ज्या पद्धतीनं सांघिक भावनेनं आपल्याला पाहायला मिळते, एक राहतं, एका गावाचं एक मंडळ, ही आलेल्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं जी शिकवण आहे ती बालवीर हशिवरेच्या या मंडळाने सुद्धा आपल्याला दिलेली पाहायला मिळाली. आणि त्यातूनच हे या मैदानामध्ये कुठेही ब्रेक न होता तब्बल 41वं वर्ष या स्पर्धेतून आपल्याला त्यांचं पाहायला मिळतंय. पहिला चेंडू जोरकस फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, दे धक्का घे छक्का. थैंक यू वेरी मच डीजे. तो देखिए जहां से मैच को खत्म किया था लास्ट जांभूलपाड़ा दादरेश्वर के ये खिलाड़ी चेतन पाटिल, जिन्होंने लास्ट मैच में अकेले ही 48 रन बनाए थे, वही चेतन पाटिल मैदान में इनिंग शुरू करते हुए 6 के साथ बहुत ही बेहतरीन, ओहो इट्स अ मार्वेलस स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. तो देखिए ऐसे कहा जाता है सी फॉर क्रिकेट, सी फॉर कैलिबर और सी फॉर चेतन. व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग हियर इट इज. चेतन ने जहां से लास्ट मैच को फिनिश किया था, 48 रन को मैच को चेस करने के लिए चाहिए थे, 50 रन चाहिए थे, 48 रन उन्होंने खुद ही बनाए थे. तो वही चेतन अब इस पारी को जिस प्रकार से उन्होंने शुरुआत की है ना, निश्चित तारीफ पे काबिल है. गेंदबाजी के लिए तेजस पाटिल आए, जिन्होंने यहां पर टॉस जीतने के बाद पहले निर्णय लिया था बेलपाड़ा की ओर से फील्डिंग करेंगे, राइट आर्म राउंड द विकेट. इस बार गेंद को देखिए टप्पा थोड़ा सा लेग स्टंप के बाहर की तरफ भटकते हुए पाए गए. बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर शफल होकर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई थी. उन्होंने पहले से इरादा किया था कि ये गेंद यॉर्क होने वाली है. तो ये एक अच्छा प्रेडिक्शन वाला खेल नजर आता हुआ. लेकिन तारीफ करनी पड़ेगी चेतन पाटिल के इस बल्लेबाजी की, जिस प्रकार से उन्होंने दादरेश्वर जांबुलपाड़ा के लिए बल्लेबाजी की है. निश्चित रूप से हम ये कह सकते हैं एक तारीफ काबिल बल्लेबाजी. और उसी के साथ इस पूरे प्रतियोगिता में जिस बल्लेबाज के ऊपर सभी दर्शकों की निगाहें रहेगी, वही बल्लेबाज मैदान पर. ओहो, इस बार अच्छे टेम्परामेंट के साथ कट किया, गेंद को यहां पर फ्लिक किया. 1 रन चुराना चाहते थे दोनों भी बल्लेबाजों ने, आंखों ही आंखों में इशारा किया और पलक झपकते ये रन पूरा किया. जयेश पाटिल काफी तेजी और फुर्ती से इस रन के लिए दौड़े थे. उनका ही कॉल था कि रन यहां पर पूरा हो सकता है, क्योंकि जानते हैं सिंगल के साथ थोड़ा सा दबाव
जिसे क्रिकेटिंग परिभाषा में हमारे कमेंटेटर जगत में काफ़ी अच्छा वर्ड है, क्योंकि हर एक कोई कमेंटेटर इस वर्ड को यूज़ करता है, मनोवैज्ञानिक दबाव। इसके ऊपर काफ़ी सारे जोक भी बने हैं, लेकिन उस जोक को हम बाद में आपके सामने लेकर आएंगे। फिलहाल बात करेंगे क्रिकेट के इस मुकाबले की, जहां पर 14 रन आए हैं। जयेश पाटिल ऑफ स्टंप के बाहर खेलना चाहते थे, गेंद ठीक तरह से बल्ले के ऊपर ना आई। एक रन तो जरूर मिला, अपना खाता खोला जयेश ने। अब इस मैच में खाता खोला है। लास्ट मैच में ओपनिंग के लिए आए थे, हालांकि उन्हें केवल 2 गेंदों का उन्होंने सामना किया था, लेकिन बल्ले से कोई भी रन नहीं आया था। फिलहाल इस मैच में तो उन्होंने खाता खोला, क्योंकि उन्हें पता है मेरा मैच में रोल यही है जो अमिताभ बच्चन के मूवी में बाकी हीरो का रहता है। तो उसी प्रकार से चेतन अब बल्लेबाजी के लिए जब मैदान पर उतरे हैं ना, तो उनके ही ऊपर सभी की निगाह है। फिर एक बार जाम्बुलपाड़ा के ये बल्लेबाज देखिए किस प्रकार से कुछ जिसे कहते हैं ना कि जौहरी को ही पहचान होती है असल में हीरे की, उसी प्रकार से ये बल्लेबाज चेतन, उनके टीम के खिलाड़ियों को पता था कि चेतन जैसे बल्लेबाज मैदान पर जब मैदान पर बल्लेबाजी करने के लिए आएंगे, ओपनिंग में अगर इस बल्लेबाज को प्रमोट किया जाए तो अपनी टीम के लिए निश्चित रूप से केवल रन न जोड़ेंगे बल्कि टीम का हौसला भी बुलंद कर देंगे। इस बार गेंद हवा में, पहला विकेट मिलता हुआ बेलपाड़ा को, और इसी के साथ जाम्बुलपाड़ा के बल्लेबाज जयेश आउट होकर वापस पवेलियन में। सिक्सटीन फॉर लॉस ऑफ 1 विकेट, 16 रन के नुकसान के ऊपर ये पहला विकेट आउट होकर वापस लौटता हुआ पवेलियन में। 16 धावा झाल्यात मित्रांनो, 1 गडी बाद। तेजस पाटिल ने पहला ओवर अपना पूरा किया, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी की थी। बेलपाड़ा ने टॉस जीता, निर्णय लिया था कि फील्डिंग करेंगे, लेकिन इस बार जब मौका मिला था उन्हें कि इस प्रकार से हम रोक सकते हैं बल्लेबाजों को, लेकिन चेतन ने वो यहाँ पर पूरे प्रकार से उनके जो इरादे थे ना, उस इरादे को तहस नहस किया जब उन्होंने बल्लेबाजी का स्टार्ट ही हालांकि 6 रन के साथ किया था। तो अब बल्लेबाजी के लिए चेतन के साथ निभाने के लिए आए हैं नॉन स्ट्राइक एंड पर पंकज पाटिल, नॉन स्ट्राइक एंड पर पंकज पाटिल, और गेंदबाजी के लिए रोशन पाटिल बेलपाड़ा एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं। वही रोशन पाटिल गेंदबाजी के लिए अपना निजी पहला तो टीम की तरफ से दूसरा ओवर करेंगे। पावर प्ले में ओवर करेंगे तो निश्चित रूप से एक तारीफ काबिल गेंदबाजी तभी करनी होगी जब गेंदबाजी अनुशासन के साथ होगी। पहली गेंद, और इस बार बीमर कर बैठे अंपायर जी ने इसे पहले ही नो बॉल अपना निर्णय दिया। हमारे स्कोरर जी ने भी अपने खाते में दर्ज किया। तो निश्चित रूप से अब चेतन के लिए अपॉर्चुनिटी रहेगी कि फ्री हिट की, देखा जाएगा कि इस फ्री हिट के अपॉर्चुनिटी को कितने हद तक यहाँ पर सही ठहराते हैं या फायदेमंद ठहराते हैं। इस एडवांटेज का देखा जाएगा कि किस रूप में यहाँ पर लाभ उठाते हैं ये खिलाड़ी चेतन पाटिल। अगली गेंद, रोशन यहाँ पर तेज तर्रार गेंदबाजी रोशन की देखिए, रन चुराना चाहते थे नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज, लेकिन वापस भेजा चेतन ने, क्योंकि जानते हैं वहाँ पर एक शॉर्ट थर्डमैन भी है, बैकवर्ड पॉइंट भी है, गेंद खिलाड़ी के हाथों में भी है, तो कोई भी यहाँ पर भूल नहीं करनी चाहिए। और अक्सर ऐसे हो जाता है कि जब कभी भी मिसफील्डिंग हो जाती है, ऐसे हमें लगता है एज अ बैट्समैन की थोड़ी मिसफील्डिंग हो रही है, तो उसके ऊपर रनआउट के खतरे बार बार बढ़ जाते हैं, और वही हमने मैदान पर देखा है। लेकिन तारीफ करनी होगी रोशन पाटिल की गेंदबाजी की। हालांकि गेंद फ्री हिट के ऊपर उन्होंने ये डॉट गेंद की, और अब फिर एक बार अगली गेंद करने के लिए तैयार है। इस बार टप्पे की खोज में है जरूर। फिर एक बार ब्लॉक होल गेंद की, गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। वेलकम फॉर वंस अगेन चेतन। तो चेतन पाटिल जाम्बुलपाड़ा के लिए जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे हैं, मानो कि पूरे प्रकार से मैदान में एक ही नारा गूंजता हुआ, एकच वादा चेतन दादा। और
चेतन ने मैदान पर स्टार्ट तो 6 के साथ किया, फिर एक बार कवर्स में 6 रन हासिल किए, इस बार स्क्वायर लेग के क्षेत्र में 4 रन हासिल किए। तो पूरे प्रकार से 360 डिग्री में बल्लेबाजी जारी है। नहीं देखिए, क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमैन। चेतन जानते हैं कि डेविड वार्नर ने भले ही पाकिस्तान के गेंदबाज को ऐसी गेंद के ऊपर छक्का लगाया है, आपको याद होगा वर्ल्ड कप में ही डेविड वार्नर ने ऐसी ही गेंद, डबल टप्पा गेंद थी ना, हाँ, तो उस गेंद के ऊपर छक्का लगाया था। लेकिन क्रिकेट इज़ द गेम ऑफ जेंटलमैन। हम एक ही इलाके से है, एक ही गांव में से है, कभी कभी मैदान के ऊपर मैच खेलते हैं। बालवीर हशूरे के मैदान पर हमने कई बार एक साथ टूर्नामेंट खेली है। तो रिस्पेक्ट यूर अपोनेंट्स। अच्छी गेंद यहाँ पर रोशन की, देखिए तारीफ करनी पड़ेगी कि टप्पे की खोज में थे यहाँ पर। जैसे ही उन्हें गेंद का टप्पा मिलेगा ना, मैं निश्चित रूप से ये कह सकता हूँ कि बेलपाड़ा के ये गेंदबाज अपने शान शौकत के साथ फिर एक बार वापसी करेंगे। और इस बार उन्होंने वापसी की भी, क्योंकि जब गेंदबाजी के लिए आए तो पहले गेंद के ऊपर नो बॉल डाली थी बीमर के रूप पर, दूसरे गेंद के ऊपर डॉट आई, तीसरे चौका 4 रन हासिल किए। अब सिंगल आता हुआ तो कुल मिला के 3 गेंदे फेंक चुके हैं और कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 22 रन, यानी इस ओवर में 6 रन अब तक खर्च कर चुके हैं रोशन पाटिल। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। फिर एक बार देखिए रोशन की ये गेंदबाजी, राइट आर्म राउंड विकेट, लेग स्टंप से भटकते हुए पाए गए। तेज तर्रार गेंदबाजी करना चाहते हैं। कभी कभी आपको लाइन थोड़ी सी ग्लेन मैगरा की रिकॉल करनी चाहिए कि लाइन और लेंथ इज द मोस्ट ब्यूटीफुल वेपन ऑफ द बॉलर। और उससे कि आप तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं, आप स्लोअर वन है, ऑफ स्पिनर है, लेग स्पिनर है, या किस प्रकार के गेंदबाज है, ये मायने नहीं रखता। इस बार देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद की, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। पंकज पाटिल को जैसी ही अपॉर्चुनिटी मिले उन्होंने 6 रन, 29 रन अब तक हो चुके, 29 रन आए हैं कुल मिला के। तो 29 रनों में देखिए निश्चित रूप से तेजस पाटिल जब गेंदबाजी के लिए आए 16 रन खर्च किए उन्होंने। दूसरे ओवर के लिए जब रोशन गेंदबाजी के लिए आए, काफी खर्चीले गेंदबाज साबित होते हुए इस बार वेलकम फॉर पंकज पाटिल। विनंती आहे सर, थोडंसं डिस्टर्ब करतोय। विनंती आहे बालवीरच्या खेळाडूंना की कृपया आपण व्यासपीठासमोर यायचं आहे। बालवीरचे खेळाडू दादरेश्वर जांबुलपाड़ा टीम का स्कोर जा पहुंचा है 33 रन इस बार। ओहो, ये हाथों से छिटकता हुआ और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। आजकल के ज़माने में नौजवान जिस प्रकार नौकरी के लिए ढूंढो रे साजना कर रहे हैं, उसी प्रकार से गेंदबाज भी यहाँ पर ढूंढो रे साजना टप्पे के लिए कर रहा था। कुल मिला के स्कोर जा पहुँचा है 37 रन। सो 37 ऑन अ बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट। जयेश पाटिल आउट होकर वापस लौटे हैं पावलन में। उन्होंने अपनी टीम के लिए मैच 1 रन बनाया। चेतन पाटिल 12, 16, 19 रनों का योगदान के ऊपर चेतन खेल रहे हैं। हितेंद्र पाटील कृपया व्यासपीठासमोर या। तो पंकज पाटिल खेल रहे हैं 3 गेंदों का सामना करते हुए 14 रनों के ऊपर। 2 चौके और 1 छक्कों की सहायता से उन्होंने कुल मिला के पंकज पाटिल ने 14 रन अपनी टीम के लिए बनाया है। 7 गेंदों में 19 रन चेतन पाटिल की ये पारी नजर आती हुई। तो कुल मिला के अब टीम का स्कोर जा पहुंचा है 37 रन 12 गेंदों के बाद। 5 ओवर का ये मुकाबला है। इस बात को मद्देनजर रखते हुए चेतन ने वही स्टार्ट अपनाया जो लास्ट मैच से उन्होंने बरकरार रखा है इस मैच के लिए। कुछ पारियां ऐसी होती है जिसे हमेशा कहा जाता है कि कुछ पारियां बेहतर होती है और कुछ पारियां बेहतरीन होती है। तो बेहतर को बेहतरीन बनाने के लिए ये खेल अब
अनोखे अंदाज में नजर आता हुआ जब गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आए। ये गेंद हवा में और इसी के साथ आउट होकर चेतन पावलन में। अक्षय ठाकुर गेंदबाजी के लिए आए और निश्चित रूप से 2021 जिस प्रकार से सूर्यवंशी का अक्षय के लिए भी लकी रहा, उसी प्रकार से अक्षय ठाकुर भी यही कहते हुए कि मेरा नाम है अक्षय अक्षय, और उसी के साथ उन्होंने ये पहली सफलता हासिल की जब चेतन आउट होकर वापस लौटे पावलन में। राउंड विकेट गेंदबाजी के लिए जब अक्षय ठाकुर आए तो उन्होंने पहले 2 गेंदबाज राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे, उन्होंने ये देखा था, परखा था। इस बार ओवर द विकेट गेंदबाजी के लिए आए, चेतन के लिए कोई भी रूम या एंगल नहीं बनेगा ये भी कोशिश की थी, और ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए ये पहली सफलता हासिल भी की जो अपने नाम के ऊपर दर्ज होगी। फिर एक बार इस बार अंदरूनी किनारा लगकर शॉर्ट फाइन लेग की जगह पर गेंद गई थी। जब तक फील्ड होती 1 रन तो मिलता हुआ बल्लेबाजों के लिए। 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 38। 38 धावा झाल्यात 2 गडी बाद। 38 फॉर लॉस ऑफ 2 विकेट इन 3rd ओवर। अक्षय ठाकुर की निश्चित रूप से यहाँ पर तारीफ करनी होगी, क्योंकि देखिए काफ़ी अच्छा फॉलो थ्रू है, काफ़ी अच्छा रिदम है, और उसी के साथ गेंद को तेज तर्रार मूव कराने में कामयाब भी होते हुए अक्रॉस द लाइन आकर खेलने की कोशिश बल्लेबाजों की। और इसी में देखिए यहाँ पर पहले फील्डर ने मिस फील्डिंग की, दूसरे ने उतनी ही अच्छे रूप से सहायता दी। एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना, नहीं तो आज साथी को कुट यहाँ पर बाहर की दिशा में और कुछ गालियाँ भी मिल जाती। कभी कभी तालियाँ गालियों में बदल जाती है और यही एक कारण होता है। लेकिन तारीफ करनी होगी स्क्वायर लेग के फील्डर की, बेलपाड़ा के। ओहो व्हाट अ बॉलिंग। अक्षय ठाकुर को मिलती हुई दूसरी सफलता। जे संघ पहिल्या 4 दिवसामध्ये जिंकलेले आहेत त्या संघांना विनंती आहे की आपण आल्याची उपस्थिती आमच्यापर्यंत त्वरित द्यायची आहे। ते संघ असे आहेत: श्री गणेश पांठवणे, जनमान धोकवडे, फ्रेंड्स ग्रुप हशिवरे, प्रदीप स्पोर्ट्स नौखार। या 4ही संघांना विनंती आहे, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असाल तरी सुद्धा हा तुम्हाला मेसेज आहे। आता हा सोपं झालं आहे, आता थोडंसं कौस्तुभ तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील ड्रीम्स क्रिकेटला सुद्धा, कारण आम्हाला मेसेज पोहोचवायचा असेल तर पहिला फोन करायला लागत होता। आता घरी बसून सुद्धा सामने बघत असतात, चला यांची एक इनिंग झाली की जाऊ टॉस करायला। सो असेही काही भाग असतात। सो श्री गणेश पांडवने, जयमान धोकोडे, फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे, प्रदीप स्पोर्ट्स नौकार, सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो, त्यांच्या पाठीराख्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, आणि सेम टाईम त्यांना हा कॉल देऊ इच्छितो की आपण त्वरित आता मैदानाकडे यायचं आहे। जे काही पुढचे लॉट्स आणि कमिटीने जे काही ठरवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला कॉल देण्यात येतोय। केवल 3 रन खर्च किए अक्षय ठाकुर ने, और देखिए कितनी तारीफ़े काबिल गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी जिसे क्रिकेट की परिभाषा में कही जाती है, वही गेंदबाजी अक्षय ठाकुर के द्वारा जारी है। इस बार राइट आर्म राउंड द विकेट लेफ्ट हैंडेड बैट्समैन के लिए। बहुत ही बढ़िया गेंद, और इसी के साथ और एक बल्लेबाज आउट। बेलपाड़ा के स्टार होते हुए ये खिलाड़ी अक्षय थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। जिन्होंने भी 11th और 12th में साइंस किया है ना, तो उस टाइम में एक लॉ रहता था, उस लॉ को कहते थे अक्षय ऊर्जा का नियम। सो अक्षय ऊर्जा का नियम ये था कि एनर्जी नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कैन ट्रांसफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर।
और अब एनर्जी थोड़ी सी ट्रांसफर हुई है, जो बल्लेबाजी करने वाली जाम्बुलपाड़ा की टीम के साथ थी वो अब बेलपाड़ा के गेंदबाज अक्षय ठाकुर में ट्रांसफर होती हुई इस बार अंपायर जी के नो बॉल का निर्णय आता हुआ। अंपायर के द्वारा नो बॉल का निर्णय आता हुआ, यानी फ्री हिट का मौका मिलता हुआ बल्लेबाज के लिए। बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर है साहिल। साहिल बल्लेबाजी के लिए है। हालांकि अक्षय इस बार थोड़े से भटकते हुए गेंदों को मूव कराना चाहते हैं आउट ऑफ द ऑफ स्टंप, लेकिन लाइन और लेन से भटके तो निश्चित रूप से यहाँ पर अगर दिशा से भटके तो मिलेंगे फटके, ये जानते हैं। स्कोर के ऊपर नजर डालेंगे। 42 रन, 42 रन। पहले ओवर में 16 रन खर्च किए थे गेंदबाज तेजस ने। दूसरे ओवर के लिए रोशन पाटिल गेंदबाजी के लिए आए, बेलपाड़ा एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं, लेकिन आज थोड़ा सा दिन खराब है क्योंकि 21 रन खर्च किए, सफलता उन्हें नहीं मिली। फ्री हिट जारी रहेगी। साहिल ने यहां पर फ्री हिट का मौका जरूर उठाया, लेकिन केवल सिंगल मिलता हुआ। 1 रन के साथ स्कोर में इजाफा। स्कोर जा पहुंचा है कुल मिला के 43 रन। 3 ओवर के समाप्ति के बाद 43 रन अब तक आ चुके हैं, यानी ये ओवर ये कहता हुआ कि कुल मिला के 6 रन इस ओवर से आए, क्योंकि 2 ओवर के समाप्ति के बाद 37 रन थे दोस्तों। और अब इस ओवर में कुल मिला के 43 रन टीम का स्कोर जा पहुंचा है दादरेश्वर जाम्बुलपाड़ा का, यानी इस ओवर में कुल मिला के 6 ही रन आए। तो ये एक बात रहती है, हमेशा क्रिकेट में कहा जाता है कि आपको इनिंग एंड इनिंग बाय डेवलप होना चाहिए, या इनिंग एंड इनिंग आपके प्लेयरों को भी डेवलप होना चाहिए। इस बार हमने देखा कि अभी तक के मुकाबलों में जिस प्रकार से चेतन बल्लेबाजी कर रहे थे, जयेश उनका साथ निभा रहे थे, मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों को मौका ही नहीं मिल रहा था। अब मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों को इस मौके की खोज का तो हालांकि अब अंतिम घड़ी में आए हैं, तो इस अंतिम घड़ी को अब त्यागना होगा और इस मौके का फायदा भी उठाना होगा। अब 12 गेंदें आना बाकी है और गेंदबाजी के लिए नए गेंदबाज बेलपाड़ा की ओर से स्मितेश ठाकुर निजी पहला और टीम की तरफ से 14 ओवर लेकर आए हैं, जो जनमान बेलपाड़ा के लिए गेंदबाजी करेंगे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट पहली गेंद यहां पर ऑफ स्टंप के बाहर की तरफ जाकर अपने आप के लिए रूम बनाया और बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। वेलकम फॉर जाम्बुलपाड़ा वंस अगेन। जयेश और पंकज की जोड़ी मैदान पर, जहां पर जयेश के बल्ले से निकलता हुआ एक चौका हमने देखा। हालांकि यह पहला चौका था, मौके का फायदा उठाते हुए मौके के ऊपर चौका। और अगली गेंद स्मितेश की इस बार बहुत ही बढ़िया टाइमिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर होगी नहीं। यस इट इज। वेलकम 6 फॉर जयेश। कभी ऐसे कहा जाता है कि क्रिकेट इज ऑल अबाउट टाइमिंग। आपका टाइमिंग अच्छा हो तो निश्चित रूप से आप किसी भी गेंद को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाने की क्षमता रख सकते हो। और फिर एक बार ये गेंद भी बाउंड्री लाइन के अंदर, यहां पर कैच होने का मौका था, मौके को गवाया, वहां पर रन आउट होते हुए बचे। देखिए एक क्षण में कितनी यहाँ पर कितने उथल पथल होते हुए, क्योंकि एक बार हमने देखा कि गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन आई थी वाइडेस्ट मिड विकेट के क्षेत्र में। यहाँ पर ऐसे लग रहा था कि वाइडेस्ट लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद बाउंड्री लाइन के बाहर हो सकती है, कैच छूटा। यहाँ पर एक और घटना घड़ी, यहाँ पर ये घटना थी कि रन आउट होते हुए बचे यहाँ पर बल्लेबाज जयेश पाटिल। सिंगल आता हुआ स्कोर जा पहुंचा है 54। बैकफुट पर जाकर व्हाट अ शॉट, इट्स अ सहवाग शॉट। ओहो,
5 गेंदों का सामना किया है। देखिए पंकज बल्लेबाजी कर रहे हैं मैदान पर, केवल 5 गेंदें खेले हैं और 21 रन। और पंकज पाटिल का टाइमिंग आज ये कहता हुआ, ना जरूरत है फुटवर्क की, ना जरूरत है ताकत की, मैं टाइमिंग के बलबूते के ऊपर ही ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर पहुंचा सकता हूं। इस बार फिर ऑफ स्टंप के बाहर जाकर अपने आप के लिए जगह बनाना चाहते थे, लेकिन गेंद थोड़ी सी कट होती हुई, बल्ले और गेंद के बीच कोई भी संपर्क नहीं, डॉट गेंद निकलती हुई। स्मिथेज को यहां पर अब राहत की साथ जरूर मिलेगी, थोड़ा कॉन्फिडेंस भी उनका यहां पर बढ़ेगा। और क्यों ना बढ़े, क्योंकि डॉट गेंद के साथ जो हौसला उन्हें चाहिए, उस हौसले को ऑब्जर्व करते हुए अगली गेंद डालने के लिए स्मिथेज ठाकुर तैयार है। जब टीम का स्कोर जा पहुंचा है 61 राइट नाउ, 61 फॉर लॉस ऑफ 4 विकेट, 61 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। 61 रन अब तक आ चुके हैं। देखिए कितनी सारी घटनाएं घटी हुई 5 ओवर के इस मुकाबले में। ये ओवर भी काफी महंगा साबित होता हुआ, जिस प्रकार से पहला ओवर साबित हुआ था, दूसरा ओवर साबित हुआ था। अब स्मिथेज जब गेंदबाजी के लिए आए हैं तो जो उम्मीदें उनसे रखी गई थी, उस उम्मीदों के ऊपर बल्लेबाज यहां पर खड़े उतरते हुए पंकज के बल्ले से निकलता हुआ और एक बेहतरीन 6। आज से मेरे ख्याल से पंकज पाटिल का नाम एक इसी मैदान के ऊपर एक नामकरण मैंने भी किया था, तो एक नाम और नामकरण हो जाएगा। पी फॉर पंकज, तो पावरफुल पंकज। सो अब पावरफुल पंकज के नाम से ही जाने जाएंगे मेरे ख्याल से पंकज पाटिल, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने बल्लेबाजी की है जाम्बुलपाड़ा के लिए। चेतन आउट होने के बाद एक बल्लेबाज को मैदान के ऊपर ठहरना था, रनों की गुंजाइश को खारिज करना था, रनों की गुंजाइश को बढ़ाना चाहते थे, और उसमें यहां पर खड़े उतरते हुए जर्सी नंबर 94 पंकज पाटिल, बहुत ही बेहतरीन पारी। गेंदबाजी के लिए नए गेंदबाज जिन्होंने तीसरा ओवर काफ़ी बेहतरीन किया था अपने टीम के लिए, वही अक्षय ठाकुर वापस आते हुए, क्योंकि अक्षय को पता है उन्होंने लास्ट ओवर में केवल 6 रन खर्च किए थे और 3 सफलताएं अपने नाम के ऊपर दर्ज किए थे। वही अक्षय गेंदबाजी के लिए आए। बेलपाड़ा के लिए अगर कोई खिलाड़ी अपने टीम की ओर से महत्वपूर्ण योगदान दे सकता है तो अक्षय ये एक बंदा है, और इसी बंदे को अब यहाँ पर मैदान के ऊपर पूरी प्रकार से अपने आप को जोड़ना पड़ेगा। फिर एक बार तेज तर्रार गेंद, लेकिन ऑफ कटर गेंद थी, गेंद को ठीक तरह से टाइमिंग न कर पाए। जानते हैं यहाँ पर कि ये गेंद नीचे रहती हुई और इसके कारण केवल 1 रन आता हुआ। 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है कुल मिला के 69। 69 रन हो चुके हैं, 69 ऑन अ बोर्ड, 69 धावा मित्रांनो झाल्यात। 5 षटकांचा सामना है, लास्ट ओवर इन अ प्रोग्रेस। आखिरी ओवर की 4 गेंदें आना अभी भी बाकी है, लेकिन बेलपाड़ा की ओर से जो भी अटैकिंग गेंदबाजी आनी चाहिए वही गेंदबाजी यहां पर अक्षय के द्वारा नजर आती हुई जाम्बुलपाड़ा के बल्लेबाजों को थोड़ा सा क्यों ना हो बैकफुट पर ढकेला है। 4थी विकेट, बहुत ही बेहतरीन गेंदबाज। काही खेळाडू इतक्या जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या मैदानावरती करतात की जवळजवळ स्टंप कमिटीला डबल आणावे लागतील, अशा प्रकारची गोलंदाजी ते करण्याच्या प्रयत्नात असतात। आणि अक्षय ठाकूर तशाच प्रकारचा, आपले जॉईंट्स हे जणू काही लोखंडाचे जॉईंट्स असावे, त्याला फ्लेक्झिबिलिटी जोडून घ्या, ती थोडी रँडमली त्या शब्दासोबत जोडा, अशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये आहे। पण ते जॉईंट्स लोखंडाचे आहेत, अशा प्रकारची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते ती अक्षय ठाकूरकडून। फिर चलते हैं दोस्तों मैदान पर। 69, 5 विकेट के नुकसान के ऊपर अपील उठी, लेकिन 5वां विकेट यहां पर उनके नाम के ऊपर दर्ज नहीं रहेगा। एक गेंदबाज का हमेशा सपना रहता है, एक बल्लेबाज का सपना ये रहता है कि आखिरी गेंद मुझे खेलने को मिले और मैं छक्का लगाऊं। टेनिस क्रिकेट का ये तो सपना जरूर हर किसी बल्लेबाज का रहता है, और हर गेंदबाज का ये सपना रहता है कि मैं एक ऐसी गेंदबाजी करूं जहां पर 2 ओवर में 1 ओवर मेडन हो, और 1 ओवर में कम से कम 2 ओवर में एक आध हैट्रिक भी लूं, या एक मैच में 5 विकेट एक बार लूं। अक्षय उसी प्रयास में गेंदबाजी कर रहे हैं, 4 विकेट अपने नाम के ऊपर दर्ज किए, और
अब तक देखिए काफ़ी अच्छी गेंदबाजी और इस काफ़ी अच्छी को बेहतरीन गेंदबाजी हम ये कह सकते हैं, क्योंकि इस ओवर में कुल मिला के केवल 4 रन खर्च किए हैं, एक सफलता अपने नाम के ऊपर दर्ज की है। 10 रन अब तक खर्च किए इस गेंदबाज ने, 4 सफलता अपने नाम के ऊपर दर्ज करने वाले अक्षय ठाकुर बेलपाड़ा की ओर से सबसे किफायती गेंदबाज साबित होते हुए, लेकिन नहीं होंगे ऐसे कहते हुए उनके बल्लेबाज गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। थँक्यू व्हेरी मच DJ मास्टर। 77 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि हितेशच्या बॅटमधून हा शेवटचा षटकार पाहायला मिळाला। अक्षय ठाकूरच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहूया। 2 षटकं त्याने टाकली, 2 षटकामध्ये टोटल अर्थातच 16 धावा त्याने खर्च केल्या आणि 4 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या। अक्षयची गोलंदाजी वगळता बाकी गोलंदाज खूपच महागडे ठरले, पण 77 धावांमध्ये जर 2 षटकात अक्षयने 16 दिल्या तर बाकी 3 गोलंदाजाने तुम्ही अंदाज बांधा किती धावा खर्च केल्या आहेत। तब्बल 61 धावा 3 गोलंदाजांनी खर्च केलेल्या 3 षटकांमध्ये, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला अंदाजे 20 पेक्षा जास्त धावा आलेल्या आहेत। त्याच्यामुळे या मैदानामध्ये जांभूळपाडा संघाच्या फलंदाजाने सगळ्यांनीच, मी जसं मगाशी स्टेटमेंट केलं की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा चेतन बाद झाला आणि त्याच्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये कोणीतरी ती जबाबदारी घेणं आवश्यक होतं, ही जबाबदारी एखाद्या फलंदाजाने जर घेतली तर किंबहुना मग धावांचा आलेख आपल्याला चढताना पाहायला मिळेल आणि तशा पद्धतीची जांभूळपाडा संघाच्या फलंदाजाने जबाबदारी घेतली। त्यात खास करून नाव असेल पॉवरफुल पंकजचं, ज्या पॉवरफुल पंकजने आज मैदानामध्ये केवळ धावा बनवल्या नाही तर धावा ठोकल्या सुद्धा। तब्बल 29 धावांची इनिंग त्याने मैदानामध्ये दाखवली आणि पंकजच्या बॅटमधून आलेल्या या धावा मिडल ऑर्डरमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची असतं त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा सेट केलं। हे स्टँडर्ड सेट करायचे असतात। मी नेहमी म्हणतो की अलिबाग क्रिकेटने आजवर अनेक स्टँडर्ड सेट केलेले आहेत। हे स्टँडर्ड मग क्रिकेटच्या मैदानातले असतील, खेळपट्टीच्या अर्थातच पोषकतेची असतील, म्हणजे जशी बालवीर हशोरेची खेळपट्टी 3 ते 4 महिने आपल्याला चांगल्या प्रकारे राहिलेली पाहायला मिळते, किंवा त्याच वेळेला इथल्या खेळाचे असतील स्टँडर्ड्स, मग ॲज अ बॅट्समन असेल, ॲज अ बॉलर्स, अनेक क्रिकेटपटूंनी सुद्धा आपल्या स्वतःचे स्टँडर्ड सेट केले। समालोचनामध्ये सुद्धा आम्ही आमचे स्टँडर्ड सेट करण्याचा प्रयत्न करतो। हेच समालोचन नंतर काही जण आमची कॉपी मारून पुढे करत असतात किंवा हे असं होत असतं, पण आपण स्वतःहून एक भूमिका घेणं महत्त्वाचं असतं। नेहमी क्रिकेटच्या मैदानामध्ये किंवा ऑफ द रेकॉर्ड मी ज्यांनी कोणी माझ्याशी संवाद साधला असेल त्यांना माहिती असेल, मी नेहमी एक वाक्य बोलत असतो आणि ते म्हणजे की तुम्ही पुढच्या जनरेशनला काय देणार आहात हे आजच्या तुमच्या वाक्यातून आणि तुमच्या कामातून दिसत असतं आणि ते स्टँडर्ड तुम्ही सेट करायचं असतं। जांभूळपाडा संघाने हेच तर केलंय। 77 धावा त्यांनी उभारल्यात, 78 धावांचं आव्हान ठेवलंय। 78 धावा कशा पद्धतीने अर्थात चेस करणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला माझा साथी समालोचक मित्र निशांत पाटील याचकडे। जेव्हा बेलपाडा संघाला माहिती आहे की हा सामना करो या मरो स्थितीतला आहे, अशा वेळेला ज्या मैदानामध्ये काही वेळेला फायनल सुद्धा आपण जिंकल्यात त्या फायनलच्या आठवणी ठेवाव्या लागतील, तशा पद्धतीची कामगिरी करावी लागेल। सो 78 टू विन, ओव्हर टू निशांत पाटील। धन्यवाद संदीप सर। तर आपण पाहतोय मैदानामध्ये बक्षीस पात्र सामना, क्वार्टर फायनलची लढत आणि या निर्णायक सामन्यामध्ये खरोखर एक 5 षटकामध्ये 30 चेंडूंच्या सामन्यामध्ये आव्हान उभं केले ते दादरेश्वर जांभूळपाडा संघाने 78 धावांचं। मित्रांनो, आपण जर 77 धावांचा विचार केला तर पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तब्बल 37 धावा फटकावल्या होत्या। नक्की तशाच प्रकारची सुरुवात करावी लागेल या दोन्ही सलामीवीरांना, स्मितेज आणि रोशन। 78 धावांचं मोठं लक्ष आहे। निर्णायक सामन्यामध्ये आपण पाहतो की बेलपाडा संघाने सुद्धा नव्या रणनीतीनुसार आपले 2 धडाकेबाज फलंदाज यावेळेस सलामीला पाठवलेत। तर आपण पाहतोय गोलंदाज येतोय अक्षय धसाडे, उंचपुरा गोलंदाज। पहिल्या चेंडूवर मोठा फटका ठोकतोय, लॉग ऑन सीमारेषेच्या बाहेर रोशन षटकार। धन्यवाद डीजे। मित्रांनो, सामना कोणत्याही प्रकारचा असो, लक्ष जर मोठं असेल त्यावेळेस मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळावे लागतात आणि हेच हेरून आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर आक्रमक होताना दिसत ते बेलपाडा संघाचे फलंदाज।
हा चेंडू कमबॅक डिलिव्हरी होता. ज्या प्रकारे रोशनला गोलंदाजीमध्ये अपयश आलं होतं, तब्बल रोशनने 21 धावांची लयलूट केली होती दुसऱ्या षटकामध्ये. नक्कीच त्या 21 धावा ज्या खर्च केल्या त्या कव्हर करण्याचा प्रयत्न असेल आपल्या फलंदाजी मार्फत, जे अपयश त्याला आलं होतं गोलंदाजीमध्ये. पहिल्याच चेंडू त्याने षटकार ठोकला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, आणि आता मात्र अक्षय धासाडे काहीशी दिशा भरकटतोय. पहिला चेंडू अवांतर येतोय. या 78 धावांचा पाठलाग करताना किती धावा होतात त्या 7, बिनबाद 7. सुरेखाचा चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर चेंडू होता, अगदी 4-5व्या स्टंपचा चेंडू खेळून काढतोय. 1 धाव मिळते आणि स्ट्राईक यावेळेस या षटकामध्ये पहिल्यांदा मिळेल ती स्मितेशसारख्या धाकड फलंदाजाला. स्मितेश मित्रांनो एक नैसर्गिक आक्रमक असा खेळाडू यावेळेस 78 धावांचं लक्ष घेऊन उतरला आहे या निर्णायक सामन्यामध्ये, क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. स्लोवर डिलिव्हरी होती, मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला. अगदी बॉलरच्या डोक्यावरून चेंडू तटावला होता, जातो सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय. ज्या प्रकारे तर धन्यवाद DJ. नक्की मित्रांनो, बेलपाडा संघात क्षमता तर आहे, मात्र या क्षमतेचा कशा प्रकारे वापर करतील मैदानामध्ये, जेथे 78 धावांचं लक्ष्य, आणि या 78 धावांचं लक्ष्य मात्र पार करताना आपण पाहतो की 12 धावा आत्तापर्यंत तब्बल फटकावल्यात त्या पहिल्या षटकामध्ये अक्षयच्या. तर काहीचं प्रेशर, अंडर प्रेशर असेल तो म्हणजे अक्षय, जेथे त्याला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख कामगिरी करायची होती, मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमण, आणि ते आक्रमण आपण पाहतो की यावेळेस स्मितेशसुद्धा त्याच्यावर करतोय. खरोखर यावेळेस चेंडूने बॅटची आतली कडा घेतली होती आणि पंच अमित ठाकूर त्याला बाद ठरवत आहेत. आपल्या षटकात 12 धावा खाल्ल्यानंतर मात्र खरोखर एक तेज तर्रार चेंडू होता, आणि तो चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये स्मितेशच्या बॅटची आतली कडा घेतोय. यष्टीरक्षक जयेश अपील करतोय, आणि हे अपील पंच अमित ठाकूरसुद्धा उचलून धरतायत, आणि झेलबाद पद्धतीने बाद होते तो म्हणजे स्मितेश. सलामीची जोडी फुटते 12 धावांवर, जेथे 78 धावांचं लक्ष आहे या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. तर आपण पाहतोय तेजस पाटीलसुद्धा मित्रांनो एक आक्रमक फलंदाज, अनेक वर्ष बेलपाडा संघासाठी चांगलं प्रदर्शन करत आला आहे. त्या निर्णायक सामन्यामध्ये कशाप्रकारे फलंदाजी करेल. पहिला चेंडू सुरेख खेळून काढतोय, चेंडू आहे ते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मिडॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतो, क्षेत्ररक्षण करतोय, तत्पुरे षटक संपतंय. धाव फलकावर धावा होतात त्या 13. नक्की मित्रांनो, जेव्हा 13 हा अंक आपल्याला स्कोअरबोर्डवर दिसेल तेव्हा नक्कीच आठवण होईल या दुर्दैवी अंकाची, कारण हा 13 अंक नक्कीच क्रिकेटचे देव, क्रिकेटचं भगवान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनासुद्धा दुर्दैवी अनेक वेळा ठरला आहे. तर या 13 अंकावर येऊन थांबला आहे तो म्हणजे आत्तापर्यंत बेलपाडा संघ. कारण क्रिकेट हा एक सांकेतिक खेळ आहे मित्रांनो, आणि या सांकेतिक खेळामध्ये आकड्यांचं खूप महत्त्व असतं. अनेक आकडे आपल्या लक्षातसुद्धा राहतात, जसं की 10 नंबरची जर्सी सचिन तेंडुलकर, 45 जर्सी रोहित शर्मा, 44 नंबर वीरेंद्र सहवाग, 18 नंबर विराट कोहली, 17 नंबर AB डिव्हिलियर्स. तर त्याचप्रमाणे आपण पाहतो की 13 अंक हा दुर्दैवी, आणि या 13 अंकावर आपण पाहतो की जयेशसारखा गोलंदाज येतोय, एक कसून गोलंदाजी करतोय आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू खरोखर अचूक टप्प्यावर, काहीसा ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला चेंडू. पायचीचं अपील केलं होतं, मात्र अपील पूर्णपणे फेटाळून लावलं अमित ठाकूर याने. धावा झाल्यात त्या 13. नक्कीच हा 13चा फेरा कशाप्रकारे पार करेल बेलपाडा संघ, जेथे जयेश
मित्रांनो, रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला खेळाडू यावेळेस क्रिकेटचं प्रदर्शन करतोय. हा चेंडू हवेत जातोय, उलट्या दिशेला धावतोय, झेल त्याच्या हातात आला होता मात्र निसटतोय. काहीसं लेट रिॲक्शन केलं होतं, समोरून सुद्धा एक क्षेत्ररक्षक येत होता साहिलच्या स्वरूपात, तर मात्र धावा होता त्या 15. नक्कीच हा अंक दुर्दैवी ठरतोय की काय असं वाटत असताना एक झेल सुटते. मित्रांनो, झेल सुटणं काय असतं ते एकच व्यक्ती यावर्षी जागतिक क्रिकेटमध्ये सांगू शकतो, तो म्हणजे पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली. कारण त्याने एक झेल सोडला, त्यानंतर कोणाला नव्हतं वाटलं की मॅथ्यू वेड कधी सलग 3 षटकार शाहीनशाह आफ्रिदीला लगावेल, आणि ते लगावले, आपण जगाने पाहिलेसुद्धा. आणि त्यानंतर पाकिस्तानचं मात्र तोंड आपण बघण्यालायक होतं, प्रेक्षकांचं किंवा हसन अलीचं सुद्धा. मित्रांनो, या क्रिकेटमध्ये घटना घडत असतात. येथे झेल सुटला होता, तेजसला संधी मिळाली होती, या संधीला तेजस कशा प्रकारे फायदा उचलेल. मात्र रोशन ठोकतोय षटकार, अगदी समालोचक कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार येतोय. तर षटकार आलाय, मोठा फटका आलाय, तो रोशनच्या बॅटमधून. धावा झाल्या त्या 22. फुलटॉस चेंडू होता, साहिल येतोय, चेंडू खाली 1 धाव मिळते, धावत आहेत त्या 23. तर तेजस एक जीवदान त्याला मिळालेला आहे. यावेळेस यष्टांच्या मधोमध सापडतोय. आपण पाहतोय की जयेश अचूक टप्प्यावर मारा करतोय. विनंती असेल बक्षीसपात्र संघांना, गेल्या 4 दिवसांमध्ये जे बक्षीसपात्र संघ झालेले होते त्यांना विनंती असेल की आपण आला असाल तर कृपया आपण आपला कर्णधार व्यासपीठासमोर यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर आपण सोडत पद्धत टाकणार आहोत, अर्थातच चिठ्ठ्या टाकणार आहोत. कोणता संघ कोणत्या संघाबरोबर खेळेल आणि कोणत्या संघाला पुढे जाण्याची संधी मिळेल हे आपल्याला काही क्षणातच कळेल. तेव्हा विनंती असेल, जर बक्षीसपात्र संघ उपस्थित झालेले असतील तर आपण आल्याची नोंद इथे द्यायची आहे. तर आपण विचार केला मित्रांनो, पॉवर प्लेच्या 2 षटकांचा 78 धावांचा पाठलाग करताना आता तब्बल 23 धावा ज्या प्रकारे सदरीच धावा फटकावल्या होत्या जांभूळपाडा संघाने, त्याच्या तुलनेत मात्र सरासरी खूप कमी आहे. अशा वेळेस येतोय साहिल. पहिल्या चेंडूवर रोशन याच्या एक्स्ट्रा गवाच्या दिशेला तर आपण पाहतो की 78 धावांचं लक्ष्य पार करताना ज्या फलंदाजाने आक्रमण केलं होतं, ज्याने इरादा स्पष्ट केला होता, 2 षटकार लगावले होते, तो फलंदाज रोशन मात्र माघारी जातोय. बॅक टू बॅक आपण पाहतोय सूरज सुद्धा क्लीन बॉल होतोय. तर धन्यवाद डीजे. आपण मैदानात पाहतोय की जिथे 78 धावांचं मोठं लक्ष असताना येणारा प्रत्येक फलंदाज फक्त आणि फक्त मोठ्या फटक्याचा मानस करून मैदानामध्ये येतोय आणि त्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय की झटपट बळीसुद्धा जातात. यावेळेस साहिल ऑन हॅट्रिक चेंडू असेल साहिलचा. तर आकाश ठाकूर आणि सतेज मॅन इन फॉर्म मित्रांनो आहे. अगोदरच्या सामन्यात त्याने सामन्याविरुद्ध पुरस्कार पटकावला आहे. असा सतेज मात्र यावेळेस
नॉन स्ट्राईकला. धावा झाले ते 23. हॅट्रिक चेंडू होता, फुलटॉस चेंडू होतोय. लॉंग ऑन सीमारेषा क्षेत्ररक्षण केलं जातंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा मिळतात. धावा तर त्या 25. या तिसऱ्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा मिळत आहेत. आकाश ठाकूर. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय, चेंडूवर पूर्णपणे जात नाही आहे. तर मोठा फटका आलाय साहिलच्या या चौथ्या चेंडूवर. 4 धावा मिळतात. धावा तर 29. धावा तर खूप आहे मित्रांनो, मात्र यावेळेस साहिल दिशा भरकटतोय. चेंडू जातो लेग स्टंपच्या दिशेला. वाईट स्वरूपात 1 धाव येते. 30 धावा होत आहेत. नो चेंडू मित्रांनो. आमंत्रण निमंत्रण बोनस स्वरूपात 1+1 आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. अगदी खेळपट्टीच्या बाहेर टप्पा खाल्लेला चेंडू पंचांनी नो घोषित केला आहे. तर आता मात्र मोमेंटम प्राप्त होते की काय या संघाला, जिथे संघ पिछाडीवर पडला आहे अशा वेळेस आपण पाहतोय की सतेज ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू होता, कमबॅक डिलिव्हरी होती. चेंडू होतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षण केला ते अवघी 1 धाव मिळते. स्ट्राईक सांभाळेल. मी माझ्या हाशिवरे गावच्या आमच्या मंडळावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना नम्र विनंती करेन, आपण या प्रवीण चिकन सेंटरसमोर ज्या गाड्या आपण रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या आहेत, कृपया त्या एकाच बाजूला लावा. कारण वरती वस्ती आहे, लोकवस्ती आहे. तर त्या लोकवस्तीला कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही रहदारीसाठी, ही आपण खबरदारी किंवा नोंद घ्या. विनम्रपणे आपणा सर्वांना विनंती करेन, माझ्या हाशिवरे गावच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, कारण या बहुतांश गाड्या आहेत या हाशिवरे गावातील प्रेक्षकांच्या आहेत. तर विनंती करेन की कृपया ह्या गाड्या आपण एका लाईनमध्ये एकाच रस्त्याच्या एकाच बाजूला लावायच्या आहेत. आमचे स्वयंसेवक तिथे गेलेले आहेत. तर विनंती असेल, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने ही गाडी पार्क केली असेल तर कृपया ती गाडी एका रांगेमध्ये किंवा रस्त्याच्या एकाच साईडला लावायच्या आहेत, जेणेकरून कोणताही अपप्रसंग जर एका रहदारीमध्ये राहणाऱ्या लोकवस्तीमध्ये आला तर इमर्जन्सी रस्ता मोकळी असायला हवी, याच्यासाठी ही सूचना. 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा. चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक पंकज येतोय आणि सुरेख असा झेल. रसिक प्रेक्षकांमध्ये सन्मान्य नरेश सकारामजी घरत, माजी सदस्य ग्रामपंचायत वैजळी हे उपस्थित आहेत. मी आपणास सन्मानपूर्वक विनंती करेन की आपण व्यासपीठासमोर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्मान्य नरेश सकाराम घरत, आपणास नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. तर जयेश चौथं षटक हाताळतोय. आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जयेशची कामगिरी मात्र गोलंदाजीमध्ये समाधानकारक राहिली आहे. अगदी वैविध्यपूर्ण तो मारा करतोय. कधी स्लोअर वन, कधी स्पिन, तर कधी तेज तरार. यावेळेस मात्र चेंडू खूप बाहेर जाते उजव्या एसटीच्या. जेलबादचा अपील केलं होतं मित्रांनो. कधी कधी रणनीती असते, कधी कधी दबाव असतो गोलंदाज आणि एसटी रक्षकाचा पंचांवर दबाव टाकण्याचा. मात्र पंच हा दबाव जुगातात. चेंडू अवांतर ठरवतात. धावा झाल्यात त्या 40. सुरेख असा फटका आपण पाहतोय. आमच्या हौशी मंडळाच्या सदस्याला सुद्धा हा फटका लगावून जातोय. मोठा फटका येतोय. मिड विकेटच्या दिशेला षटकार येतोय.
9 चेंडू आणि 32 धावा. प्रत्येक चेंडू मागे मित्रांनो या सामन्याचं समीकरण बदलतं आहे. निर्णायक सामना, क्वार्टर फायनलची लढत, बक्षीसपात्र सामना. कोणी हार मानायला तयार नाही आहे. झुंजतायत अक्षरशः या मैदानामध्ये हे दोन्ही संघ. अंतिम 5मध्ये कोण पोचेल ते येणारे 8 चेंडू ठरवतील. 8 चेंडू आणि 30 धावा. खरोखर चांगली झुंज पाहायला मिळते. एक रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. यावेळेस येतोय मोठा फटका. चेंडू येतोय सरळ अतिशच्या हातामध्ये. जयेश धन्यवाद डीजे. आकाशने या सामन्यामध्ये काहीसं आव्हान उभं केलं होतं. अशा पल्लवीत केल्या होत्या विजयाच्या त्या बेलपाडा संघाच्या. 2 षटकार लगावले होते, 1 चौकार, 6 चेंडूमध्ये त्याने 20 धावांची छोटेखानी खेळी केली होती. मात्र आपण मित्रांनो त्याचा विचार केला तर अगदी 6व्या क्रमांकावर तो आला होता फलण्यासाठी. खूप उशिराने आला होता. आता मात्र सामन्यामध्ये आपण पाहतोय 7 चेंडू आणि 30 धावा. तर आपण एक पाहतोय की जुना जाणता खेळतो निवृत्ती दादा येतोय मैदानामध्ये. मात्र नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईकला असेल आदित्य. आणि षटक येथे संपते. 4 षटकं पूर्ण, 48 धावा आणि 6 फलंदाज बाद. तर आता मात्र सामना निर्णायक स्थितीमध्ये आला आहे मित्रांनो. जोपर्यंत क्रिकेटमध्ये अंतिम चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाही. ही क्रिकेटमधली मित्रांनो एक सुंदर गोष्ट आहे. तर शुभम येतोय, शुभम धसाडे. खरोखर एक उंचपुरा गोलंदाज. यावेळेस 6 चेंडू आणि 30 धावा. एका बाजूला एक युवा गोलंदाज तर एका बाजूला अनुभवी फलंदाज, ज्याला टेनिस क्रिकेटचा जवळजवळ प्रदीर्घ असा 20 ते 22 वर्षाचा अनुभव असलेला निवृत्ती दादा स्ट्राईकवर. मित्रांनो मोक्याच्या क्षणी आपण पाहतोय की खेळ उंचावला तो दादरीश्वर दामलपाडा संघाने. फटकेबाजी केली होती ती पंकजने. आणि त्यानंतर मात्र एक मोठं आव्हान उभं राहिलं 5 षटकामध्ये बेलपाडा संघासमोर. नक्कीच बेलपाडा संघाकडून गोलंदाजीमध्ये काही चुका झाल्या. आपण जर पाहिली अक्षयची गोलंदाजी बेलपाडा संघाकडून, त्याने फक्त 16 धावा आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. मात्र उर्वरित 3 गोलंदाजांनी तब्बल 61 धावांची लयलूट केली. आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय जेथे आता संघ पिछाडीवर पडला आहे. नक्कीच मित्रांनो सामन्यामध्ये उत्कंठ निर्माण होते जेथे 9 चेंडूवर षटकार येतोय. धन्यवाद डीजे. विनंती असेल 4 संघाच्या संघनायकाला, केवळ 4 संघाचे संघनायक आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. आता आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत, त्याच्यामुळे फक्त काल विजेते 4 संघ असतील ते आपण समोर यायचं 56 आहे. अद्याप 22 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. आता मात्र अंडर प्रेशर दिसतो गोलंदाज शुभम. इथे आदित्यने त्याला एक डीप स्क्वेअरच्या दिशेला षटकार लगावला आहे. त्यानंतर मात्र काहीसा दबावाखाली दिसला, प्रेशरमध्ये येतोय. हाय व्होल्टेज मॅच आहे मित्रांनो. क्वार्टर फायनलची लढत, निर्णायक लढत. आणि या निर्णायक लढतीमध्ये जो खरोखर आपला खेळ उंचावेल तो ठरलेल्या सामन्यामध्ये विजयाचा हकदार. 21 धावांची आवश्यकता होती. आणि या मोक्याच्या क्षणी आपण पाहतोय आदित्यसारख्या फलंदाजाला चेंडू निर्धाव आणतोय. आता मात्र सामना पूर्णपणे झुकतोय तो दादेश्वर दामलपाडा संघाकडे, जिथे 3 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. ज्या वेळेस 9 चेंडूवर एक षटकार आला होता, फ्री हिट मिळाली होती, तेव्हा काहीसं वाटलं होतं की बाउन्स बॅक पूर्णपणे करतोय का बेलपाडा संघ. मात्र शुभम खरोखर एक
चांगला त्याने चेंडू टाकला आणि निर्धाव असा चेंडू आला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सामना पूर्णपणे झुकला. धावा झाल्या त्या 58. पुन्हा एक नो चेंडू आणि यावेळेस निवृत्ती दादा ठोकतोय षटकार. नक्कीच 2 बिमर टाकले त्या षटकामध्ये, त्यामुळे धावा झाल्या त्या 65. दोन चेंडू आणि 13 धावा. मित्रांनो, या सामन्यामध्ये असा वाटतो सामना एकतर्फी होतोय की काय, आणि अशा वेळेस 2 चेंडू नो आले. यावेळेस निवृत्ती दादा प्रयत्न तर करतोय, मात्र झेलबाद होतोय. 1 चेंडू आणि 13 धावा. नक्की मित्रांनो, नाट्यमय मैदानामध्ये काहीतरी घडतंय की काय या षटकामध्ये असं दिसत असताना अंतिम चेंडू असेल. धावा होत आहेत त्या 66. 1 चेंडू आणि 12 धावा. मी विनंती करेन जय हनुमान धोकोडे, फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे, प्रदीप स्पोर्ट्स नवखर आणि श्री गणेश पांथवणे संघाला. आणि यावेळेस आपण त्याचप्रमाणे पाहतोय या सामन्यामध्ये दादरेश्वर- सरशी साधतोय तो दादेश्वर जांभूळपाडा संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत संघाला पुढच्या स्पर्धेसाठी, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्कीच विचार करायला भाग पडेल तो हा सामना बेलपाडा संघाला. त्याचप्रमाणे दादरेश्वर जांभूळपाडा संघाचा संघनायक, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. इथे पाहुण्यांच्या समक्ष आपण या चिठ्ठ्या टाकणार आहोत. किती आहे? आपण 6 चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत, 5 संघांच्या आणि एक पुढच्या फेरीचं तिकीट असेल थेट, अर्थात बाह्य स्वरूपाची चिठ्ठी असेल. लहान मुलांनी सुद्धा गर्दी करू नये. इथे कोणत्याही प्रकारचं खाऊ वाटपाचा कार्यक्रम नाही आहे, त्याच्यामुळे कोणीच गर्दी करू नका. दादरेश्वर जांभूळपाडा संघ आपला संघनायक पाठवा. प्रदीप स्पोर्ट्स नवखार संघाचा संघनायक जय हनुमान धोकोडे, त्याचप्रमाणे श्री गणेश पांथवणे संघ कृपया आपला संघनायक पाठवा. आता आपण सोडत पद्धत अर्थात चिठ्ठ्या टाकणार आहोत. या चिठ्ठीमध्ये कोणत्या भाग्यवान संघाला थेट फायनलचं तिकीट मिळतंय आणि कोणत्या संघाला, कोणत्या 2 संघांना एकमेकांसोबत सामना खेळावा लागतोय. विनंती आहे सर्वांना. एक नियम आहे, अर्थातच ज्या संघाला या